परमेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मंगलमय प्रभूला नमस्कार करून चराचरामध्ये आपला असणारे परमात्मामय शक्ती पंढरीशी परमात्मा आणि परमात्माच्या दर्शनाकरता तुम्ही आम्ही सर्व लहान थोर सर्व मंडळी राजंदा येथून करुणेश्वर भगवंताच्या कृपा आशीर्वादाने आमच्या करारे गुरुजीच्या मार्गदर्शनाखाली सोबत असणारी सर्व संत मंडळी वारकरी मंडळी अंबुसकर महाराज आहेत आणि आजचा असणारा दुपारचा मुक्काम आमचं हे राजगाव खरोखर राजेशाही थाटामध्ये त्यांचं दरवर्षी नेमाप्रमाणे स्वागत असतं, परंतु याही वर्षी राजेशाही थाटात त्यांनी स्वागत केलं कारण म्हणून राजाची कृपा असल्याच्यामुळं थोडंसं कमी जास्त होत असतं, त्याच्याबद्दल काही वादा नाही. परंतु लक्षात ठेवा सर्वच पायदळवारी सोहळ्याच्या नियमाप्रमाणे दिंडी म्हणल्याच्या नंतर काही काही त्या ठिकाणी नियम असतात आणि त्या नियमाप्रमाणे दुपारचं ठरलेलं आजचं असणारं प्रवचन सेवेकरता निवडलेलं एक कोई म्हणून या ठिकाणी निवडतो मी. या उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत शिकवार मंडळी. या आपल्या संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये जरी म्हटलं तरी माझ्या अंदाजानं चुकीचा आकडा असेल कदाचित क्षमा करा, 12 ते 13 लाख लोकसंख्या आहे कोटी. 12 ते 13 कोटी असणारी लोकसंख्या या पूर्णपणे महाराष्ट्रात आहे, परंतु पूर्ण मनुष्य या ठिकाणी माळकरी नाही, वारकरी नाही आणि पंढरपूरला जात नाही. त्यापैकी काही देव न मानणारे आहेत, काही काम काहीच नाही, पुरुषात कवडीची नाही, असंही आहे. अनेक प्रकार आहेत. चला जरा आपल्याला त्या ठिकाणी जायचं नाही आहे, परंतु प्रत्येक मनुष्य का नाही लक्षात ठेवा. बरं ही वेळ सापडली संधी जरी राहे बुद्धी त्यांचे पाय. जीवनामध्ये प्रत्येक मनुष्य प्रत्येकाला विचारतो काय चालू आहे, बरं आहे, बरं चालू आहे. म्हणजे बरं होण्याची इच्छा आहे, बरं होण्याकरता तयारी चालू आहे, परंतु अजून बरं झालं नाही. काय ज्याचं अजून बरं झालं नाही म्हणून जीवनामध्ये का बरं झालं नाही याचं कारण अजून तुम्हाला खऱ्या परमात्म्याची भेट झाली नाही. खरा परमात्मा अजून दिसला नाही, खरा परमात्मा अजून भेटला नाही, खरा परमात्मा अजून ओळखू आला नाही. आणि देवानं जाणण्याकरता मानव जन्म दिला. मानव जन्म दिल्याच्या नंतर विशेष बुद्धी दिली. बाकीच्या प्राण्यांना जे आहे ती सामान्य बुद्धी आहे आणि आपल्याला या ठिकाणी विशेष बुद्धी दिली. परमात्म्याने परमात्म्याला पूरक भक्ती करण्याकरता तुम्हाला संपूर्णपणे हात पाय कान नाक डोळे सगळं दिलं, शरीर दिलं. एक लक्षात ठेवा, मी मागच्या प्रवचनात सांगून गेलो, या शरीरानं स्वर्गप्राप्ती होते, याच शरीरानं पुण्याची प्राप्ती होते आणि याच शरीरानं पापाची नरकाची सुद्धा प्राप्ती होते. कसं आहे, साखर आहे जशी आहे तशीच आहे, साखर निर्माण झाली जशी आहे तशीच आहे. पण काही लोकांना चालते, काही लोकांना चालत नाही. ज्याला डायबिटीज झाला त्या साखरला नमस्कार करते, नमस्कार साखरबाई, तुमची नामची भेट नाही बरं का, कारण जमत नाही, त्याला जमणार नाही. त्याचप्रमाणे हे जे शरीर आहे, येणे जे शरीर आहे, शरीरात येणे सरे किंबहुना धारायचे आपण याच शरीरानं पूर्णपणे जन्म मृत्यूचा निरा माणसाला दुर्भाग्य होतो. आणि म्हणून विचार करा की हे जे आपलं पूर्णपणे असणारं हात पाय काढणार डोळे शरीर पंचमहाभूताचं असणारं शरीर आहे. आणि ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाला लिहिलेली ही गोष्ट आहे. ज्ञानोबाला म्हणतात की याच उपाधीमध्ये म्हणजे चैतन्य परमात्मा
या उपाधीमध्ये या शरीरामध्ये परमात्मा आहे तो सुप्त रूपात आहे, गुप्त रूपात आहे. सर्वत्र परमात्मा आहे, सगळ्याच्या हृदयात आहे. स्त्रियांच्या आहे, पुरुषाच्या आहे, लहानाच्या आहे, मोठ्याच्या आहे, वेड्याच्या आहे, बहिऱ्याच्या आहे, मुख्याच्या आहे, सगळ्याच्या आहे. परंतु त्याला जाणण्याकरता मनुष्य तत्वज्ञ लागतात. आमच्या राजगावामध्ये बघा किती वर्षापासून या ठिकाणी गणपतीचा सोहळा चालू आहे. सगळी वायचा कंपनी, गावकरी मंडळी, अनेक गणपतीचं ठिकाण, जागरूकचं ठिकाण, हेच का करतात? असं बरोबर नाही. हेच का करतात? कारण तत्वज्ञ त्याचं तत्व माहिती आहे. खरं वर्म कळलं, खरा धर्म कळलं आणि कळल्याचं ते तत्वज्ञ संत स्वीकारते. देहात देवा आहे परंतु कधी आहे नका तत्वज्ञ आहे, तत्वज्ञाला माहिती आहे. अहो घर तुमचं आहे, आठ तुमच्या नावाला आहे, पण त्याबद्दल धन पायाळू सांगतो. तत्वाचा पायाळू देखणार बघा. पायाळू पाहिजे तुम्हाला. पायाळू कोणाला म्हणतात? ज्याचा जन्म पायाकडून होतो त्याला म्हणतात पायाळू. आपण डोकाळू पायाळू नाही. आपले डोके जास्त चालतात. डोकं जास्त चालणारा म्हणून अतिशहाण्याचा बैल कामा उपाधीमध्ये या शरीरावर उपाधी आहे माया, शरीरावर उपाधी आहे राग द्वेष, शरीरावर उपाधी आहे संसार. शरीरावर ही उपाधी असते. ही उपाधी जेव्हा नष्ट केली तेव्हा त्यांना परमात्मा कळतो, तत्वज्ञ कळतो. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जर सगळ्या जणांनी आकाशाकडे पाहिलं तर सूर्यनारायण आहे का नाही? दिसत नाही. दिवस आहे ना? नक्की आहे. कारण 12-2 वाजले, आता समजा 2 वाजले असतील म्हणजे सूर्यनारायण अजून आहे, बुडाला नाही, मावळला नाही, आहे. दिसत का नाही? त्याचं कारण काय? त्याच्यावर पूर्णपणे ती माया झाकल्या गेली. ढग आले त्यामुळे ते दिसत नाही. तसंच या ठिकाणी शरीरामध्ये असणारा जो चैतन्य परमात्मा आहे, या परमात्म्यावर हे पूर्णपणे संसाराचं, राग द्वेषाचं, वाईट विचाराचं त्याच्यावर सावट आलं, गडद आभाळ आलं म्हणून तो परमात्मा नसत नाही का. परंतु तत्वज्ञ संत सांगत असतात, शेत तुमचा आहे, आटा तुमच्या नावानं, 7-12 तुमच्या नावानं, आणि त्यामधलं पाणी सांगतात संत काय घन लवकरासोबत 10 फूट झाली व लावा लागल, 15 फुटात 300 मोटर चालू होईल, 25 फुटात 500 मोटर चालू होईल. पुढच्या वर्षी इकडे याचं कामच नाही, पाणी बुजबत झालं. काय लागलं पाणी कोणाला कळलं? आणि अजून याच्यापेक्षा मी तुम्हाला वेगळं सांगतो. मी अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करत नाही, कारण आमचे सगळे दिल्लीचे वारकरी आहेत आणि आम्ही या ठिकाणी चाललो म्हणून अंधश्रद्धा तुम्ही काही समजताल तर तसं समजण्याचा प्रयत्न करू नका. का कळतं का? मी म्हणतो नाही. घरात झाल्याने कळतं का? मी म्हणतो नाही. पण खरं का होतं? कारण पुण्यवंताच्या वाणीमध्ये भगवंत असतो. गजानन महाराज होते, असे साधू संत होऊन गेले, ज्ञानोबराय गेले, तुकोबराय होते. का? यांनी बोललेले शब्द खरे होत होते. का होत होते? कारण देव त्यांची वाणी खोटे होऊ देत नाही. आपल्या शरीरात भगवंत आहे, त्याच्या शरीरात भगवंत आहे, पण त्यांची वाणी खोटी होत नाही. कारण अजून प्रगट नाही झाला आहे, प्रगट नाही झाला. दुधातच लोणी आहे, दुधातच दही आहे, दुधातच ताकही आहे, पण मंथन केल्याशिवाय नाही. काय मंथन केल्याशिवाय नाही. काही गरम पाण्याचा शिरकाव पाहिजे, काही थंड पाण्याचा शिरकाव पाहिजे. तेव्हा दोन्ही शिरकावापासून ते निर्माण होतं. त्याचं नाव नवणे, त्याचं नाव लोणी आहे. कुठं आहे ते? कुठंच नाही, दुधातच आहे. तसं परमात्मा कुठं आहे? शरीरातच आहे, पण काय आता प्रगट नाही झाला. मातीची काळी आहे, ही मातीची काळी घालून डोक्यात टाकली काही होणार नाही. पण हीच मातीची काळी जर उभारून डोक्यात घातली तुमचं टक्कल झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ते प्रगट झाला. मग त्याच्यात अग्नी आहे, त्या कुलमध्ये अग्नी आहे, मग सुप्त आहे, गुप्त आहे. तो सुप्त गुप्त जेव्हा प्रगट झाला तेव्हा वल्लही जळतं, वाळलंही जळतं, पापही जळतं, पुण्यही जळतं. तुका म्हणजे आम्ही घालू अग्निरूप नागो नेदी पाप पुण्य आला. प्रगट झाल्याच्या नंतर आणि म्हणून पापही लागणार नाही, पुण्यही लागणार नाही. अग्निरूप त्या ठिकाणी परमात्मा होतो. म्हणून तो परमात्मा प्रगट करण्याकरता अनेक मार्ग आहेत. योग आहे, याग आहे, विद्या आहे,
नका कर्म मार्ग आहे बरोबर आहे. त्यापैकी आमच्या ज्ञानोबा तुकाराम महाराजांनी ताळ दिंडी हाती घेऊन नाचा हा सोपा मार्ग सांगितला. कोणता? वाणीचा. कोणता मार्ग आहे? वाणीचा. आणि म्हणून पायी तीर्थयात्रा घडो देह संतादारी पडो. हो, चालत चालत जायचं आहे. कारण चालत चालत जाण्याकरता एक महत्त्व आहे. वारकरी नेहमी असतात नका. रोज लोक एसटीनं जातात, लोक जीपनं जातात, लोक मोटरसायकलनं जातात, रात्रंदिवस लोक पंढरपुरात राहतात नाही का. मग इथून जर आपण जेव्हा करतात आलो तर मग पंढरपूरच्या लोकांचा उद्धार नाही का. बाईका माणसानं मला प्रश्न विचारला होता ना, म्हणे का हो इथून आपण गंगेवर आंघोळ करण्याकरता जातो, मग गंगेवर गेल्यावर पाच जातं, मला तुम्ही सांगा म्हणजे ते बेंडक्या ह्याच्या म्हणजे त्या पाण्यातल्या त्याचा काऊन उद्धार नाही का, त्याचा काऊन उद्धार नाही. लक्षात ठेवा, प्रकार तो नाही, भाव वेगळा आहे. माणसाचा भाव आहे, त्याचा भाव त्याचा देव आहे. सोनार दिवसभर ठोणं ठोकल पण त्याच्या हातात अंगठी नाही सोन्याची नाही का. सोन्याची अंगठी त्याच्या हातात नाही, सोनं दिवसभर. कॅशियर रोज दिवसभर किती नोटा मोजत असं हाताला मोजता येत नाही तर मशीननं मोजतो तो नका. लाखो कोटी रुपयाचा व्यवहार करतो, मोजतो, पण रुपया त्याला घराकडे नेता येत नाही. रुपया त्याला घराकडे नेता येत नाही, संध्याकाळी हिशोब द्यावा लागतो. तसं संसार माणसाचा किती काही मोठा असू द्या, किती काही मोठा संसार करू द्या, 50 एकर 100 एकर 150 200 फुकट नोकरी, काहीच नव्हतं, काहीच नाही घरी, कोणा घर बांधलं कोणा नाही बांधलं, बांधाल न बांधाल काहीच नाही, किती काही असू द्या, यामधलं सोबत काहीच येत नाही. हिशोब या ठिकाणी द्यावा लागतो, इथंच सोडावं लागतं. इथंच हिशोब द्यायचा आहे आणि इथंच पूर्णपणे चुक्त करायचं आहे. म्हणून जीवनामध्ये ह्या जे वेळ आहे पण ही बरवी वेळ आहे. आपण पचन ठेवायचं हे जे बचे चालू जातात न पडे गुंता कुठे काही, इथं कोणत्याच प्रकारचा गुंतागुंतीचं काम नाही आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी म्हणून म्हणतात हे जे शरीर आहे हे उपाधीचं घर आहे, हे उपाधीचं घर आहे. पण उपाधीच्या मागाला लागताना जर पंढरपूरच्या रस्त्यानं निघाला पंढरीचे वारकरी अधिकारी मोक्षाचे, हेच माणसं मोक्षाचे अधिकारी आहे. म्हणून या ठिकाणी चाललो आपण सगळेजण, पण जात असताना जाणाराला तेवढंच पुण्य आहे, पायी चालणाराला तेवढंच पुण्य आहे, भाऊ या ठिकाणी भजन करणाराला तेवढंच पुण्य आहे, तुळस घेणाऱ्या बाईला तेवढंच पुण्य आहे, हळद लोटणाराला तेवढंच पुण्य आहे, पूजा करणाराला तेवढंच पुण्य आहे, आणि जेऊ घालणाराला तेवढंच पुण्य आहे हे का. म्हणून आपला दुकानचा मुक्काम या ठिकाणी सुंदरपैकी. अरे वरुण राजाने बऱ्याच दिवसाने धरला होता, तोही आज या ठिकाणी आपल्या स्वागताकरता आला, गावच्या भल्याकरता आला. म्हणून तन्मन धनातून मी त्याचे आभारी आहे आणि गावकरी मंडळीचे सुद्धा या ठिकाणी आभारी आहे. झालेली सेवा देवाच्या चरणी आत्मपूर्ण सेवेला पूर्ण हो. आणि वाटचालीचं एक प्रवचन आहे म्हणून थोडक्यामध्ये आठवून घेण्याचा जनपुराचं करायला बुद्धीने दिलेली आवडलं. तुमच्या सगळ्या जणांचं प्रेम आणि बरोबर आनंद आहे. हा रसा आनंदाचा सुकरा हरिनामाचा कोणा देवाचा भाग पावे दिलं, हा रस आनंदाचा आहे. आणि म्हणून आनंद प्राप्त करण्याकरता समोर आपण या ठिकाणी आलेलो आहोत. झालेली सेवा देवाची आत्मपूर्ण सेवेला पूर्ण गोपाळ